हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर हा जो व्हिडिओ आहे तो आषाढी एकादशीचा आहे आणि माझा गुरुचरित्र पारायणाचा 4था दिवस होता. छान असं घर आवरून घेतलं, तारक मंत्र लावला होता, फरशी वगैरे पुसून घेतली. आषाढी एकादशी असल्यामुळे मला मंदिराची डीप क्लीन देवपूजा करायची होती, त्याची तयारी करून घेतली. त्याच्यानंतर झालं असं सकाळी की देवांसाठी गरम पाणी ठेवलं की सिलेंडर गेला, मग घेतला बदलून. त्याच्यानंतर स्वामींचा छान अभिषेक केला. माझी ही जी रोजची देवपूजा आहे ती करून घेतली. आषाढी एकादशी असल्यामुळे छान असं स्वामींना पैठणी वस्त्र घातलं होतं. इथं खिचडी माझी बनवून तयार होती. मुलांची पण एकादशी असते, मला मठातून यायला उशीर होतो, म्हणून त्यांच्यासाठी सकाळीच खिचडी बनवून ठेवली होती. मठामध्ये निघाली. छान आषाढी एकादशी असल्यामुळे छान असे इरकल नेसले होते. मठामध्ये आले, छान ग्रंथपूजन झालं. नंतर ग्रंथ वाचन झालं. ग्रंथ वाचनातले 30 ते 35 अध्याय वाचन होतं, त्याचं छान वाचन झालं. आरती झाली. आरती झाल्यानंतर मंदिरात गेले. मंदिरात पण स्वामींना छान असं विठ्ठल स्वरूप आज आषाढी एकादशी असल्यामुळे बनवलं होतं आणि प्रसाद वाटप होता. प्रसाद वाटप झाल्यानंतर दत्तगुरूंचं दर्शन घेतलं, दायरेश्वरचं दर्शन घेतलं आणि घरी आले. घरी आल्यानंतर पण मला आषाढी एकादशीची पूजा मांडणी करायची होती, त्याची मग तयारी चालू केली होती आणि माझी मुलगी ह्या मूर्तीवर अभिषेक करत होती. ह्या मूर्तीवर मी जास्त पंचामृताचा वापर करत नाही, कारण पंचामृत तेलकट असतं, त्याच्यामुळे मग ते मूर्ती खराब होण्याची शक्यता असते. मी फक्त कोमट पाण्यानेच त्याच्यावरती अभिषेक करते, पण आज आषाढी एकादशी असल्यामुळे थोडासा पंचामृताचा वापर केला आणि तिला पण अभिषेक करायचा होता. म्हटलं कर, आपण केलं तर मुलांना माहिती होतं आणि त्यांना पण छान अशी आवड तयार होते. त्याच्यानंतर बाकीची पूजा मांडणी होती, त्याची मी तयारी चालू केली. छान असा गणपती बाप्पांचा पहिला अभिषेक मी करून घेतला आणि त्यांना प्रथम पूजेचा मान असल्यामुळे त्यांची स्थापना पहिली करून घेतली. त्याच्यानंतर ज्या समय आहेत त्या मी लावून घेतल्या आणि जी माझ्याकडे पंचधातूची विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे त्याच्यावरती मी अभिषेक करून घेतला. आणि आज आषाढी एकादशी असल्यामुळे आपण जेवढी श्री विष्णूंची, विठ्ठलाची, श्रीकृष्णाची पूजा करू तेवढं जास्त फळ आपल्याला भेटतं. आपल्याला घरी राहून विठ्ठल सेवा जेवढी करता येईल तेवढी करायची, कारण वारकरी बघा ना 15 दिवस अगोदरच विठ्ठल भेटीसाठी पंढरपूरमध्ये चालत जातात. ना ऊन वारा पाऊस कसलीही त्यांना चिंता नसती. आषाढी आणि कार्तिकी ही पायीवारी ते न चुकता दरवर्षी करतात. ह्या वारीची सुरुवात संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत यांनी ही वारी चालू केली होती. त्यांनी 1685 मध्ये देहूहून ह्या संतांच्या पादुका पालखीतून नेल्या. ह्या वारीला 800हून अधिक वर्ष पूर्ण झाले आहेत आणि ही वारी आजपर्यंत अशीच न चुकता कायम चालू आहे. तर बोला कुंडलिक वरदेव हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर मी नैवेद्य वगैरे दाखवून झालं, माझी धूप देव आरती झाली. तर माझी आजची आषाढी एकादशीची पूजा मांडणी झाली होती. छान असं उंबराले पण झालं, रांगोळी झाली. तर आजच्यासाठी एवढंच. बाय.